पोलिसांवर कायद्याचं पालन करण्याची जबाबदारी असते, पण कायद्याचे रक्षक जर कायदा हातात घेत असतील तर न्याय कोण देणार? महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील 15 वर्षांपूर्वीच्या एका धक्कादायक प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हा निर्णय केवळ 9 पोलिसांसाठीच नाही, तर संपूर्ण पोलीस यंत्रणेसाठी एक कठोर आणि स्पष्ट संदेश मानला जात आहे. पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी तब्बल 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेमकं काय घडलं होतं? हा खटला तब्बल 15 वर्षे का चालला आणि या निकालाचं महत्व काय आहे, जाणून घेऊया सविस्तर. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. मित्रांनो, ही घटना 10 मे 2011 रोजीची आहे. वाशिम जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा गावातील बैग्या नैनू पवार आणि राजू शेषराव पवार या दोघांना चोरीच्या संशयावरून रिसोड पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतलं. चौकशीसाठी त्यांना रिसोड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. आरोपानुसार पोलीस ठाण्यात या दोघांना अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत बैग्या पवार यांचा मृत्यू झाला, तर राजू पवार गंभीर जखमी झाले. बैग्या पवार हे पारधी समाजातील होते. त्यांच्या कुटुंबियांचा आरोप होता की त्यांच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नव्हता, तरीही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबियांनी संबंधित पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली. एखादी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात असताना किंवा चौकशी दरम्यान तिचा मृत्यू झाला तर त्याला कस्टोडियल डेथ म्हणजेच पोलीस कोठडीत मृत्यू असं म्हटलं जातं. अशा प्रत्येक प्रकरणाकडे न्यायालय अत्यंत गांभीर्याने पाहतं, कारण त्या व्यक्तीची संपूर्ण जबाबदारी त्यावेळी राज्य आणि पोलीस प्रशासनावर असते. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास सीआयडी कडे सोपवण्यात आला. तत्कालीन सीआयडी उप अधीक्षक अनवर शेख यांनी सखोल तपास सुरू करून संबंधित पोलिसांविरोधात खुनाचा गुन्हा तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. या खटल्यात तब्बल 47 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. तब्बल 15 वर्षांच्या सुनावणीनंतर वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला. रिसोड पोलीस ठाण्यातील तत्कालीन 9 पोलिसांना भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय पुरावे नष्ट केल्याप्रकरणी 7 वर्षांची शिक्षा आणि अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार 5 वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली. हा निकाल केवळ एका गुन्ह्याचा निकाल नाही, तर कायद्याच्या राज्यावर शिक्कामोर्तब करणारा निर्णय आहे. तो स्पष्टपणे सांगतो की पोलीस गणवेश कोणालाही कायद्यापेक्षा मोठं बनवत नाही. एखादी व्यक्ती आरोपी असो, संशयित असो किंवा तिच्यावर कितीही गंभीर आरोप असोत, तिला शिक्षा करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. भारतीय संविधानानुसार शिक्षा देण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे. पोलीस तपास करू शकतात, अटक करू शकतात आणि पुरावे गोळा करू शकतात, मात्र एखाद्याला मारहाण करून त्याचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. या निकालामुळे बैग्या पवार यांच्या कुटुंबाला तब्बल 15 वर्षांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मात्र हा निर्णय एक महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित करतो. भारतात पोलीस कोठडीत होणारे मृत्यू आणि अत्याचार रोखण्यासाठी आणखी कोणती प्रभावी पावलं उचलण्याची गरज आहे? कारण कायद्याचं राज्य टिकवायचं असेल तर सर्वप्रथम कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनीच कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे. या निर्णयामुळे पोलीस कोठडीत होणाऱ्या अत्याचारांना आळा बसेल का, असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.